85व्या वर्षी 35 सारखी ऊर्जा हवी असेल तर असे जेवण खा. नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासाला निघत आहोत जो फक्त जगण्याबद्दल नाही तर सन्मानाने आणि ऊर्जेने जगण्याबद्दल आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की माणसाचं जास्तीत जास्त आयुष्य किती असू शकतं? आधुनिक विज्ञान सांगतं की आपल्या पेशी 120 वर्षांपर्यंत स्वतःला पुनर्जीवित करू शकतात. मग आपण 70व्या वर्षीच का थकतो? आज आपण फक्त आहाराबद्दल बोलणार नाही. आपण त्या सूक्ष्म पातळीवरील प्रक्रियांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपल्या शरीरात सतत चालू असतात. जपानच्या ओकिनावा पासून भारतातील हिमालयीन गावांपर्यंत दीर्घायुष्याचं रहस्य काय आहे हे आपण समजून घेऊया. तयार राहा, कारण पुढील काही मिनिटे तुमची जीवनशैली कायमची बदलू शकतात. दीर्घायुष्य हा योगायोग नसतो. आपल्या डीएनएच्या टोकांवर टेलोमियर्स असतात. जसे बुटाच्या लेसच्या टोकाला असलेले प्लास्टिक कव्हर. वय वाढत गेलं की हे टोक झिजत जातात. पण योग्य आहारामुळे त्यांचे संरक्षण होऊ शकते. दुसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे ऑटोफॅजी, आपल्या शरीराची नैसर्गिक पुनर्वापर प्रणाली. योग्य वेळी उपवास किंवा योग्य आहार घेतल्यास शरीर जुने, खराब पेशी नष्ट करून नवीन पेशी तयार करतं. आयुर्वेदात यालाच कायाकल्प म्हटलं जातं. आज आपण हे विज्ञान आपल्या स्वयंपाकघरात आणणार आहोत. जगातील ब्लू झोन भागांमध्ये लोक सर्वात जास्त आयुष्य जगतात. तिथे एक समान गोष्ट दिसते. ते होल फूड्स खातात, म्हणजेच थेट निसर्गातून आलेलं अन्न, फॅक्टरीतून नव्हे. पण आपल्याला परदेशात जाण्याची गरज नाही. भारतीय पारंपरिक आहारात हे सर्व आधीपासून आहे. प्राचीन ग्रंथात म्हटलं आहे, ज्याने आपल्या जिभेवर नियंत्रण मिळवलं त्याने आयुष्यावर विजय मिळवला. आपण 80 ते 20 चा नियम पाळूया. पोट 80% अन्नाने भरा आणि 20% जागा हवा व पाण्यासाठी मोकळी ठेवा. आता आपण स्वयंपाकघरातील औषधालय या भागात प्रवेश करतो. आता आपण अशा 10 पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही अन्नाकडे फक्त खाणं म्हणून नाही तर आयुष्य वाढवणारी औषधी म्हणून पाहाल. 1. हळद आणि काळी मिरी, पेशींची दुरुस्ती. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं शक्तिशाली घटक असतं जो सूज कमी करणारा आहे. वृद्धत्व म्हणजे शरीरातील हळूहळू वाढणारी सूज. हळद ही सूज कमी करते. पण शरीर हळद एकटी नीट शोषत नाही. इथे काळी मिरी मदतीला येते. त्यात पायपरी नसतं, जे हळदीचं शोषण 2000% पर्यंत वाढवतं. सेवन पद्धत. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळद, चिमूटभर काळी मिरी आणि थोडंसं तूप घालून गोल्डन मिल्क प्या. हे सांधेदुखी कमी करतं आणि गंभीर आजारांपासून संरक्षण देतं. 2. शेवगा, मोरिंगा, हाडांचा रक्षक. जर एक असा पदार्थ असेल जो तुम्हाला ताकद देऊ शकतो तर तो म्हणजे शेवगा. याला मल्टीव्हिटॅमिन झाड म्हटलं जातं. यात संत्र्यापेक्षा 7 पट विटॅमिन सी, केळ्यापेक्षा 15 पट पोटॅशियम आणि दुधापेक्षा 17 पट कॅल्शियम असतं. 60 नंतर हाडं कमजोर होतात, ऑस्टिओपोरोसिस. शेवगा हाडांची ताकद वाढवण्यास मदत करतो. सेवन पद्धत. शेंगा सांबारमध्ये वापरा किंवा पानांचा पावडर रोज सकाळी अर्धा चमचा पाण्यासोबत घ्या. हे हिमोग्लोबिन वाढवायलाही मदत करतं. 3. फर्मेंटेड फूड, कांजी आणि ताक. आपल्या शरीरातील सुमारे 70% रोगप्रतिकारक शक्ती पोटात असते. तसेच आनंद देणारा सेरोटोनिन हार्मोनही पोटातच तयार होतो. पारंपरिक काळ्या गाजराची कांजी किंवा ताजं ताक हे चांगल्या बॅक्टेरियांचं उत्तम स्रोत आहेत. हे पचन सुधारतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. वय वाढत गेलं की आपल्या पोटातील एन्झाईम्स कमी होऊ लागतात. फर्मेंटेड अन्नपदार्थ ही पचनशक्ती पुन्हा सुधारण्यास मदत करतात.
सेवन पद्धत: दुपारच्या जेवणानंतर भाजलेल्या जियासोबत ताक प्या. हे बद्धकोष्ठता, कब्ज, मुळापासून कमी करते, जी वृद्धापकाळातील अनेक आजारांची मुख्य कारणे असते. 4. देशी गायीचे तूप, मेंदूचे इंधन. तुपाबद्दल अनेक गैरसमज आहेत, पण शुद्ध देशी तूप नसांसाठी स्नेहन, ल्युब्रिकेशन म्हणून काम करते. यात ब्युटिरिक ॲसिड असते, जे आतड्यांची दुरुस्ती करते आणि व्हिटॅमिन डी, ई, के यांच्या शोषणास मदत करते. हे मेंदूतील न्यूरॉन्सना कोरडे होण्यापासून वाचवते, ज्यामुळे विस्मरण, डिमेन्शिया टाळता येते. सेवन पद्धत: रोज सकाळी डाळ किंवा भाकरीवर 1 चमचा तूप घ्या. ते जाळू नका. वरून घालून खाणे अधिक चांगले. 5. अक्रोड आणि अळशी. ओमेगा 3 ची ताकद. वृद्धापकाळात हृदयाच्या धमन्या कडक होतात. ओमेगा 3 फॅटी ॲसिड त्या लवचिक ठेवतात. अक्रोडाचा आकार मेंदूसारखा असतो आणि तो मेंदूसाठी खूप उपयुक्त आहे. अळशी हे वनस्पती आधारित ओमेगा 3 चे स्वस्त आणि प्रभावी स्रोत आहे. सेवन पद्धत: 2 अक्रोड रात्री भिजवून सकाळी खा. अळशी हलकी भाजून पावडर करून दररोज 1 चमचा सॅलड किंवा दह्यावर घ्या. 6. आवळा आणि गिलोय. अमृत जोडी. आयुर्वेदात यांना रसायन म्हटलं जातं, म्हणजे शरीराला पुन्हा तरुण बनवणारे. आवळा हा व्हिटॅमिन सी चा उत्कृष्ट स्रोत आहे. गिलोय, अमृता, शरीरातील प्लेटलेट्स आणि पांढऱ्या रक्तपेशी सक्रिय ठेवते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सेवन पद्धत: सकाळी उपाशीपोटी आवळा आणि गिलोय रस कोमट पाण्यासोबत घ्या. 7. भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया. हार्मोन संतुलन. वृद्धांमध्ये झोपेचा त्रास आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या समस्या सामान्य असतात. या बियांमध्ये झिंक आणि मॅग्नेशियम असते. झिंक प्रोस्टेटसाठी महत्त्वाचे आहे, तर मॅग्नेशियम स्नायूंना रिलॅक्स करून गाढ झोप आणते. सेवन पद्धत: या बिया हलक्या भाजून संध्याकाळी मूठभर खा. यामुळे ताणही कमी होतो. 8. मिलेट्स. नाचणी, ज्वारी, बाजरी, साखरेवर नियंत्रण. पांढरा तांदूळ आणि मैदा शरीरात सूज आणि इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवतात. मिलेट्स, जाड धान्य, यावर उत्तम उपाय आहेत. यातील फायबरमुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते. नाचणी, रागी, कॅल्शियमसाठी विशेष उपयुक्त आहे. सेवन पद्धत: आठवड्यात किमान 4 दिवस गव्हाऐवजी मिलेट्सची भाकरी किंवा दलिया खा. 9. लसूण आणि कांदा. धमन्यांचे स्वच्छ. लसूण नैसर्गिक ॲस्पिरिन सारखा काम करतो. तो रक्त पातळ ठेवतो आणि गुठळ्या होऊ देत नाही. त्यातील एलिसिन उच्च रक्तदाब कमी करण्यात मदत करते. कांद्यातील क्वेरसेटिन फुफ्फुसांना मजबूत बनवतो आणि ॲलर्जीपासून संरक्षण देतो. सेवन पद्धत: सकाळी उपाशीपोटी लसणाची 1 पाकळी कापून 5 मिनिटे ठेवावी, एलिसिन सक्रिय होण्यासाठी, आणि मग पाण्यासोबत घ्यावी. 10. तुळस आणि नीम. डिटॉक्स मास्टर. तुळस ही फक्त पूजनीय वनस्पती नाही, तर शरीर शुद्ध करणारी शक्तिशाली औषधी आहे. ही एक ॲडॅप्टोजेन आहे जी तुमच्या शरीराला ताण सहन करण्याची क्षमता देते. नीम रक्त शुद्ध करतो आणि त्वचेचे आजार दूर ठेवतो. तुळस फुफ्फुस आणि घशाच्या संसर्गाविरुद्ध नैसर्गिक अँटिबायोटिक आहे. सेवन पद्धत: रोज सकाळी तुळशीची 3-4 पाने चावू नका, कारण त्यात सूक्ष्म प्रमाणात पारा असल्याचं मानलं जातं, जे दातांसाठी हानिकारक ठरू शकतं, तर ती घ्या. नीमची पाने महिन्यात फक्त 7 दिवस घ्या. यामुळे शरीराचे संपूर्ण शुद्धीकरण होते. ही 10 सुपरफूड्स साधं अन्न नाहीत. ती निसर्गाने दिलेली सॉफ्टवेअर अपडेट्स आहेत. यापैकी फक्त 5 जरी तुम्ही जीवनशैलीत समाविष्ट केलीत, तरी 80व्या वर्षीही 40 सारखी ऊर्जा जाणवू शकते. आता पुढे, हे अमृतासारखे पदार्थ बनवण्यासाठी योग्य भांडी कोणती? फक्त काय खायचं हेच महत्त्वाचं नाही,
तर कसं आणि कशात बनवायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. अल्युमिनियमची भांडी टाळा. शक्य असल्यास मातीची भांडी किंवा लोखंडी कढई वापरा. मातीची भांडी अन्नाचा संतुलित ठेवतात आणि लोखंडी कढईतून नैसर्गिक आयन मिळतो. अन्न खूप तेज आचेवर बनवू नका. मंद आचेवर बनवलेलं अन्न पोषक तत्व जपून ठेवतं. आणि लक्षात ठेवा, जेवताना शांत राहा किंवा सकारात्मक विचार करा. आपल्या संस्कारांमध्ये म्हटलं आहे, जसं अन्न तसं मन. 120 वर्षे जगणारे लोक सतत खात नाहीत. सूर्यास्तानंतर अन्न घेणं टाळणं हा दीर्घायुष्याचा महत्त्वाचा नियम आहे. रात्री 7 ते सकाळी 7 असा 12 तासांचा उपवास शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी वेळ देतो. पाणी कसं प्यावं? तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी उपाशीपोटी पिणं शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यास मदत करतं. पण पाणी नेहमी बसून आणि हळूहळू, घोट-घोट प्या. उभं राहून पाणी पिणं सांधेदुखीचं एक कारण मानलं जातं. एकटेपणा हा दीर्घायुष्याचा मोठा शत्रू आहे. जपानमध्ये याला मोआई म्हणतात. एक असा गट जो नेहमी एकमेकांना साथ देतो. मित्रांना भेटा, हसा, गप्पा मारा. ताण, स्ट्रेस, टेलोमियर्स लवकर कमी करतो. प्राणायाम आणि ध्यान जीवनाचा भाग बनवा. दीर्घायुष्य म्हणजे फक्त वर्षांची संख्या नाही, तर त्या वर्षांची गुणवत्ता आहे. मी तुम्हाला 7 दिवसांची एक छोटी चॅलेंज देतो. 7 दिवस पॅकेज्ड फूड टाळा. रोज रात्रीचं जेवण सूर्यास्तापूर्वी घ्या. दररोज 20 मिनिटे चालणे. रोज एक आवळा खा. फक्त 7 दिवसात तुम्हाला तुमच्या ऊर्जेत फरक जाणवेल. तुमचं वय ही फक्त एक संख्या आहे. तुमचं आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती आपल्या कुटुंबासोबत जरूर शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि सखोल विषयासह. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा.